विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर 1 जे बघतो आहे लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स. आतापर्यंत आपण 3 मेथड शिकलेलो आहोत लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या. पहिली एलिमिनेशन मेथड, दुसरी सबस्टिट्यूशन मेथड आणि तिसरी होती ग्राफिकल मेथड. लास्ट पिरियडमध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकलेलो आहोत. आता एक नवीन मेथड जी आहे आपल्याला आज बघायची आहे, दॅट इज क्रॅमर्स रूल ऑर डिटर्मिनंट मेथड. आता क्रॅमर्स रूल म्हणजे काय किंवा डिटर्मिनंट मेथड म्हणजे काय हे बघण्यापूर्वी आपण व्हॉट इज डिटर्मिनंट, डिटर्मिनंट म्हणजे काय हे बघू. या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसते आहे की 2 व्हर्टिकल लाईन्स मध्ये आपण ABCD असं लिहिलेलं आहे. तर ABCD मीन्स दीज आर द रियल नंबर्स. हे काय आहे? रियल नंबर्स. ABCD रिप्रेझेंट द रियल नंबर्स. जे आपण नंतर इक्वेशन बघणार आहोत त्या इक्वेशन मध्ये जे काही रियल नंबर्स येणार आहेत त्याच्याऐवजी या ABCDच्या ऐवजी आपण ते सबस्टिट्यूट करू. सो ABCD रिप्रेझेंट द रियल नंबर्स. नाउ सी, इथे तुम्हाला दिसते की AB हे कसे हॉरिझॉन्टल लिहिलेले आहे, मीन्स हे इन रो. या AB रिप्रेझेंट रो, हा फर्स्ट रो आहे आणि CD रिप्रेझेंट सेकंड रो, 2 रो. असे AB आणि CD चे 2 रो आहेत. आणि AC व्हर्टिकली तुम्हाला दिसत आहे, व्हर्टिकली AC रिप्रेझेंट फर्स्ट कॉलम and BD रिप्रेझेंट सेकंड कॉलम. सो आता आपल्याला हा जो डिटर्मिनंट आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला बघायची आहे. कशी काढायची ती, तर आपण इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. बघा, क्रॉस म्हणजे A ला क्रॉस B दिसतो आहे, B ला क्रॉस C दिसतो आहे. तर आपण A आणि D चं मल्टिप्लिकेशन पहिले लिहू, म्हणजे फर्स्ट अँड फोर्थ. बघा यांचा सिक्वेन्स कसा आहे, A B C D. A फर्स्ट, B सेकंड, C थर्ड, D फोर्थ. सो फर्स्ट आणि फोर्थ जो नंबर राहील त्याचा मल्टिप्लिकेशन A इंटू D मायनस हा सेकंड आणि थर्ड B इंटू C. इथे मध्ये कोणता साईन राहील? मायनस. कोणता साईन राहील? मायनस. सो A इंटू D मीन्स AD मायनस BC. सो यांचं सबट्रॅक्शन होऊन जी व्हॅल्यू येईल दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट ABCD. हा जो ABCD तुम्हाला डिटर्मिनंट मध्ये दिसत आहे त्याची ही व्हॅल्यू राहणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे एक, सी हिअर A इक्वल टू, इथे तुम्हाला दिसते आहे A च्या ऐवजी 3 आहे, B च्या ऐवजी 3, C च्या ऐवजी 7, D च्या ऐवजी 9. तर हा रो काय आहे? रो मध्ये 3 3, फर्स्ट रो मध्ये, सेकंड रो मध्ये 7 9 आणि कॉलम मध्ये 3 7 3 9. राईट. सो आता आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, तर आपण कशाचं मल्टिप्लिकेशन करणार? 3 आणि 9चं. मीन्स 3 इंटू 9 मध्ये साईन कोणतं? मायनस. 3 इंटू 7. सो 3 इंटू 9 27 मायनस 3 इंटू 7 21. राईट. आता इथे 27 पहिले आलेले आहेत, 21 नंतर आलेले आहे, म्हणजे मोठी संख्या सुरुवातीला आहे आणि छोटी संख्या नंतर आहे. तर यांचं सबट्रॅक्शन केल्यावर काय येईल? पॉझिटिव्ह नंबर 6. कधी कधी काय होते, मोठी संख्या छोटी संख्या समोर असते, मोठी संख्या मागे असेल तर इथे डिटर्मिनंटची व्हॅल्यू मायनस सुद्धा येते. इथे आपली डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळालेली आपल्याला 6. सो इन दिस वे वी कॅन सॉल्व द डिफरंट इक्वेशन or we can find the different values of the determinants. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये यावर आधारित जे प्रॉब्लेम दिलेले आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. सो यू हॅव टू सॉल्व इन दिस वे. म्हणजे तुम्हाला ABCD हे जे व्हेरिएबल दिलेले आहे, सॉरी रिअल नंबर्स तुम्हाला त्या एक्झाम्पल मध्ये दिले असतील, त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट आणि फोर्थचं मल्टिप्लिकेशन मायनस सेकंड अँड थर्डचं मल्टिप्लिकेशन, आणि जी व्हॅल्यू येईल दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आता या डिटर्मिनंटवर आधारितच आपण क्रॅमर्स रूल बघणार आहोत. या क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने आपल्याला लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे, दिलेले लिनियर इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे
हे बघायचं आहे. क्रॅमर्स रूल मीन्स क्रॅमर्स इज द मॅथमॅटिशियन हू त्यांनी काय केलेली आहे, ही मेथड शोधून काढलेली आहे क्रॅमर्स, म्हणून त्या मेथडला काय नाव आलेलं आहे, क्रॅमर्स रूल. आता या ठिकाणी बघा तुम्हाला दोन इक्वेशन दिसत आहेत. पहिल्या इक्वेशन मध्ये a1x plus b1y equal to c1. a1 b1 c1 these are the real numbers and xy are the variables. xy व्हेरिएबल मधलं दुसरं इक्वेशन बघा, a2x plus b2y equal to c2. इथे a2 b2 c2 are the real numbers. आता इथे तुम्हाला दिसत आहेत तीन डिटर्मिनंट आपण लिहिलेले आहेत, नंतर बघू आपण. बघा इथे पहिला हा जो कॉलम आहे बघा a1 a2 दिसतोय. आपण यांना व्हेरिएबल न लिहिता नुसते हे रिअल नंबर्स कॉलम मध्ये लिहू. हा a1 a2 फर्स्ट कॉलम, b1 b2 सेकंड कॉलम, c1 c2 थर्ड कॉलम. तीन कॉलम तुम्हाला असे दिसत आहेत. नाउ वी हॅव टू प्रिपेअर द डिटर्मिनंट्स. आपल्याला याच्यापासून तीन डिटर्मिनंट्स तयार करायचे आहेत. इथे तुम्हाला दिसत आहे हा डी दिसतोय. तीन डिटर्मिनंट कोणते कोणते, फर्स्ट वन इज डी, सेकंड वन इज dx अँड थर्ड वन इज dy. हे तीन डिटर्मिनंट आपल्याला तयार करायचे आहेत, त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर पहिला हा जो डिटर्मिनंट डी, तुम्हाला इथे एक्स वाय काही दिसतोय का, व्हेरिएबल नाही, म्हणजे इथे हा फक्त प्लेन डी आहे. इकडे dx आहे, इकडे dy आहे. तर हे जे आपण तीन कॉलम केलेले आहे a1 a2 b1 b2 c1 c2, बघा हे याचा पहिल्या व्हेरिएबलचा हा पहिल्या इक्वेशन मध्ये x व्हेरिएबलचा हा कोएफिशियंट आहे a1, दुसऱ्या याच्यात x चा कोएफिशियंट a2. तर हा a1 a2, इकडे b1 b2 आणि c1 c2 असे तीन कॉलम आपण कॉलम मध्ये दिलेले आहे. तर तुमच्या माहिती करता तुम्हाला लक्षात राहावं म्हणून हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी. आता डी म्हणजे हिअर या ठिकाणी तुम्हाला एक्स आणि वाय कुठलाही व्हेरिएबल दिसत नाही, नुसता प्लेन डी. हा डिटर्मिनंट डी म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक्स पण एक्स आणि वाय हे दोन जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलचे जे कोएफिशियंट आहे त्याचे कॉलम आपण घेणार आहोत. इथे डी इक्वल टू बघा a1 a2 दिसतो आहे आणि दुसरा b1 b2, म्हणजे आपण कन्सिडर करू शकतो की इट रिप्रेझेंट कॉन्स्टंट डी. हा तर ही कॉन्स्टंट टर्म या ठिकाणी ओमिट केलेली आहे. ही शेवटची जी c1 c2 हा कॉलम आहे हा कॉन्स्टंट टर्म रिप्रेझेंट करतो, कॉन्स्टंट टर्मचा कॉलम रिप्रेझेंट करतो. म्हणून जेव्हा डी ची व्हॅल्यू घेणार आपण तर ही कॉन्स्टंट टर्मचा जो कॉलम आहे c1 c2 हा आपण काय करणार या ठिकाणी ओमिट करू आणि फक्त a1 a2 b1 b2 हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगते आहे. तर डी मीन्स a1 a2 b1 b2 किंवा a1 b1 a2 b2, राईट. त्याच्यानंतर dx. आता dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना, हा डिटर्मिनंट तयार करताना आपण काय करायचं, आता x इथे dx ची व्हॅल्यू काढतोय म्हणजे x चे जे कोएफिशियंट आहे ते आपण ओमिट करणार, राईट. तर x चे कोएफिशियंट कोणते आहे, a1, त्यांचा कॉलम ओमिट करू आपण a1 a2, राईट. तर हा a1 a2 आपण ओमिट केला म्हणजे हा आपण a1 a2 घेणार नाही, त्याच्याऐवजी आपण काय करू, a1 a2 च्या ऐवजी दिस कॉलम रिप्लेस बाय c1 c2, म्हणजे या ठिकाणी आपण काय घेऊ, a1 a2 च्या ऐवजी c1 c2, राईट. तर इथे dx ची व्हॅल्यू काढताना म्हणजे x चे कोएफिशियंट ओमिट करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. d ची व्हॅल्यू काढताना कॉन्स्टंट कोएफिशियंटचा जो कॉलम आहे तो ओमिट करायचा. आता या ठिकाणी a1 a2 च्या ऐवजी आपण काय घेऊ, c1 c2. देन b1 b2 ॲज इट इज सेकंड नंबरवर जो कॉलम आहे तो तसाच लिहिणार आपण. मीन्स वी गेट व्हॅल्यू ऑफ dx इक्वल टू c1 c2 b1 b2. लक्षात ठेवण्यासाठी म्हणून हे तुम्हाला सांगितलंय की इथे c1 c2 कसा आला तर आपण a1 a2 च्या ऐवजी रिप्लेस केलेलं आहे, a1 a2 ला c1 c2.
त्याच्यानंतर dy आता इथे y व्हेरिएबल आला म्हणजे तुम्हाला माहिती करता लक्षात ठेवा की इथे वायच्या कोइफिशियंटचा कॉलम घ्यायचा नाही. वायचे कोइफिशियंट कोणते b1 b2 म्हणजे आता याला आपण ओमिट करणार b1 b2 ला. मग राहिले काय, याला ओमिट केल्यानंतर a1 a2 c1 c2. तर इथे बघा आपण a1 a2 c1 c2 इथे समजलं. फक्त इथे dx जेव्हा तुम्ही डिटर्मिनंट काढणार तेव्हा तुम्हाला a1 a2 च्या ऐवजी काय करायचंय c1 c2 रिप्लेस करायचंय. हा चेंज तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की अदरवाइज इट इज व्हेरी इझी. डी असेल तर दोन्ही एक्स वाय चे व्हेरिएबल चा कॉलम घ्यायचा. डी असेल तर dx असेल तर x चे कोइफिशियंट चा कॉलम सोडून द्यायचा आणि कॉन्स्टंट आणि y चे व्हेरिएबलचा कॉलम. dy असेल तर तिथे x चे जे कोइफिशियंट आहे त्याचा कॉलम ओमिट करायचा म्हणजे a1 a2 म्हणजे x चे व्हेरिएबल आणि हे कॉन्स्टंट x चे कोएफिशियंट आणि हे c1 c2 म्हणजे कॉन्स्टंट नंबर्स. सो लक्षात आलं हे कसं घ्यायचं. डी मीन्स a1 a2 b1 b2, dx c1 c2 b1 b2 आणि dy a1 a2 c1 c2. माहिती करता लक्षात पुन्हा एकदा सांगते की हा डी म्हणजे इथे x आणि y व्हेरिएबल नाही म्हणून हा कॉन्स्टंट आहे. तर आपण या ठिकाणी कॉन्स्टंट डिटर्मिनंट समजून आपण c1 c2 ला ओमिट करू आणि पहिले हे जे कॉलम a1 a2 b1 b2 जसेच्या तसे ते लिहायचे. देन dx आता dx डिटर्मिनंट काढायचं आहे. तर त्या ठिकाणी आता च्या कोइफिशियंटचा कॉलम आपण ओमिट करणार पण त्याच्या ऐवजी आपण सुरुवातीला c1 c2 घेऊ. राईट, हा एवढा चेंज लक्षात ठेवायचा. दे b1 b2 ॲज इट इज सेकंड नंबरवर. dy ची व्हॅल्यू काढताना dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना इथे x चे कोइफिशियंटचा कॉलम ओमिट करायचा म्हणजे काय होईल b1 b2 ओमिट होईल आणि a1 a2 जसं ते तसं आणि c1 c2. फक्त तुम्हाला dx ची व्हॅल्यू काढताना लक्षात ठेवायचं आहे की वी हॅव टू रिप्लेस a1 a2 बाय c1 c2. राईट. देन आता आपण याच्यावर आधारित एक्झाम्पल पाहणार आहोत. तुम्हाला दिसत आहेत दोन इक्वेशन्स. हा पहिला तुमच्या प्रॅक्टिस सेट 1.3 मधला सेकंड प्रॉब्लेम आपण बघतो आहे. गिवन इक्वेशन्स आर पहिला आहे 4x plus 3y minus 4 equals to 0 and second one is 6x equals to 8 minus 5y. फर्स्ट ऑफ ऑल आता बघा तुम्ही जेव्हा आपण क्रॅमर्स रूल यूज करणार आहोत तेव्हा सगळ्यात पहिले वी हॅव टू ब्रिंग द इक्वेशन्स और वी हॅव टू रिकन्स्ट्रक्ट और वी हॅव टू प्रिपेअर द इक्वेशन इन विच फॉर्म a1 ax plus by equals to c फॉर्म. म्हणजे जो जनरल फॉर्म आहे त्या जनरल फॉर्म मध्ये आपल्याला ते पहिले लिहायला लागतील. इक्वेशन जे दिलेलं आहे इथे काय दिसतंय तुम्हाला कॉन्स्टंट टर्म सुद्धा लेफ्ट साइडला आलेली आहे. दिसतंय -4. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट द इक्वेशन्स इन जनरल फॉर्म. जनरल फॉर्म मध्ये म्हणजे काय होईल 4x x ची टर्म पहिले येईल देन y ची टर्म येईल आणि कॉन्स्टंट टर्म विल बी ऑन राईट हँड साइड. सो -4 चं काय होईल इकडे राईट हँड साइडला आल्यानंतर +4. So 4x plus 3y equals to 4. This is the proper equation or this is in general form. तर हे आपल्याला इक्वेशन पहिले जनरल फॉर्म मध्ये लिहिणं गरजेचं आहे. इकडे दुसरं इक्वेशन तुम्हाला दिसते 6x equal to 8 minus 5y. Is it in general form? No, it is not in general form. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं xy च्या टर्म्स ह्या लेफ्ट साइडला असल्या पाहिजे आणि कॉन्स्टंट टर्म राईट साइडला म्हणजे ax plus by इक्वल्स टू सी. ह्या जनरल फॉर्म मध्ये पहिले इक्वेशन आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. सो 6x हा -5y राईट साइडला होता तो आपण लेफ्टला आणल्यानंतर तो काय झाला +5y आणि 8 इज ऑलरेडी ऑन राईट हँड साइड म्हणजे त्याचं चिन्ह बदलायची गरज नाही. 8 हा राईट हँड साइडला जसाच्या तसा लिहायचा. मीन्स अवर इक्वेशन विल बी 6x plus 5y equals to 8. This is our second equation. आता हे प्रॉपरली आपण इक्वेशन लिहिल्यामुळे आपल्याला काय होईल
इथे तुम्हाला बघा A1 या ठिकाणी यू हॅव टू कम्पेअर दिस टू इक्वेशन्स विथ A1x प्लस B1y इक्वल्स टू C1 अँड सेकंड इक्वेशन A2x प्लस B2y इक्वल्स टू C2. कारण आपण ह्या ग्रामर स्कूलमध्ये ज्या रिअल नंबर्स घेतो आहे, these रिअल नंबर्स आर A1 B1 C1 A1 B1 C1 हे पहिल्या इक्वेशन्सच्या व्हॅल्यूज आहेत. A1 B1 C1 त्या इक्वेशन्स मध्ये आपण जे इक्वेशन्स घेणार आहोत त्या इक्वेशन्स मध्ये येणारे रिअल नंबर्स, मग त्याच्याऐवजी आपल्याला A1 बरोबर जो रिअल नंबर आला असेल त्याची म्हणजे एक्सचा जो कोएफिशियंट असेल दॅट विल बी A1, वायचा कोएफिशियंट जो असेल दॅट विल बी B1 अँड C1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म जी असेल ती पहिल्या इक्वेशन मध्ये ज्या व्हॅल्यू येतील त्या आपल्याला घ्यायच्या आहे. सेकंड इक्वेशन मध्ये जे तुम्हाला दिलेलं राहील त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सचा कोएफिशियंट म्हणजे A2, वायचा कोएफिशियंट म्हणजे B2 आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे C2. सो आपल्याला आता हे जे इक्वेशन दिलेले आहे याच्यावरून पहिले A1 B1 C1 च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. इकडे दुसऱ्या इक्वेशनसाठी A2 B2 C2 च्या व्हॅल्यू. तर पहिलं इक्वेशन A1x प्लस B1y इक्वल टू C1 शी आपण पहिलं इक्वेशन कम्पेअर करू. तर आपल्याला काय मिळेल, इथे A1 इक्वल टू काय आहे 4. आपल्याला द गिवन इन आवर गिवन इक्वेशन हियर A1 इक्वल टू 4 म्हणून आपण इथे काय घेतलं A1 इक्वल टू 4. देन B1 इक्वल टू 3 राईट अँड C1 इक्वल्स टू 4. समजला? वी हॅव टू कम्पेअर दिस गिवन इक्वेशन विथ A1x प्लस B1y इक्वल्स टू C1. देन वी गेट द व्हॅल्यूज ऑफ A1 B1 अँड C1. So these are the values we have taken. A1 equal to 4, B1 equal to 3 and C1 equal to 4. आता दुसरा जो इक्वेशन आहे, दुसरं इक्वेशन हे सेकंड इक्वेशन क्रॅमर रूल नुसार जे सेकंड इक्वेशन आहे आपलं कोणतं आहे A2x प्लस B2y इक्वल्स टू C2. या इक्वेशनशी आपण आपलं जे प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेकंड इक्वेशन जे दिलं आहे ते कम्पेअर करू म्हणजे आपल्याला A2 B2 C2 च्या व्हॅल्यू मिळतील. तर A2 इक्वल टू काय आहे या इक्वेशन मध्ये 6, B2 काय आहे 5 अँड C2 इक्वल टू 8. या व्हॅल्यूज बरोबर आपण लिहिल्या गेल्या पाहिजे. जर प्लस मायनस मध्ये चुकलं तर ह्या सगळ्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज आपल्या काय होतील चुकतील. म्हणून इक्वेशन पहिले जनरल फॉर्म मध्ये करेक्ट लिहिल्या गेलं पाहिजे आणि देन A1 B1 C1 आणि A2 B2 C2 च्या व्हॅल्यू ज्या आपण घेणार आहोत त्या व्हॅल्यू सुद्धा अगदी त्यांचे साइन हे काय असले पाहिजे करेक्ट असले पाहिजे. अदरवाइज द व्हॅल्यूज ऑफ dx अँड dy विल बी रॉंग. त्या काय होतील चुकल्या. आणि चुकल्या म्हणजे तुम्हाला मग x आणि y च्या ज्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. आता बघा x आणि y ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. इथे तुम्हाला दिसते आपण dx आणि dy च्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x हे पहिले 3 डिटर्मिनंट आपण फाइंड आउट केले. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू म्हणजे काय तर x इक्वल टू dx अपॉन d. x म्हणजे काय dx अपॉन d. रेशियो ऑफ dx अँड d. डिटर्मिनंट dx अपॉन d. x मीन्स डिटर्मिनंट dx अपॉन d अँड y मीन्स डिटर्मिनंट dy अपॉन d. याकरिता आपण म्हणजे आपण डायरेक्ट x आणि y व्हेरिएबल जे आहेत आपले त्याच्या व्हॅल्यू ह्या रेशिओवरून फाइंड आउट करू शकतो. x म्हणजे dx अपॉन d आणि y म्हणजे dy अपॉन d. कळलं? हे डिटर्मिनंट का काढले. हे डिटर्मिनंट तिन्ही काढल्यानंतर आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी dx आणि d चा रेशिओ घेणार आहोत आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी dy अपॉन d. म्हणजे दोन्ही ठिकाणी अपॉन मध्ये हा कॉमन आहे d राईट आणि वरती dx आणि इकडे y ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना dy. सो फर्स्ट आपण इथे ज्या व्हॅल्यू घेतलेल्या आहे A1 B1 C1 या आपण फाइंड आउट केल्या इक्वेशनला कम्पेअर करून त्या दोन्ही इक्वेशनची. A2 B2 C2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्याच्यानंतर आता आपण इथे जसं तुम्हाला आता समजावून सांगितलं की फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट d. आपण d ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. व्हॉट इज डिटर्मिनंट d हे पाठच करायचं किंवा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की व्हॉट इज d. d मीन्स देअर will be constant column of constant term is omitted. हा कॉन्स्टंट टर्म म्हणजे C1 C2 येणारच नाही तिथे एवढं लक्षात ठेवायचं.
काही एक्सच्या व्हेरिएबलचा एक्सच्या कोइफिशियंटचा कॉलम A1 A2 आणि वायच्या कोइफिशियंटचा कॉलम B1 B2. A1 A2 B1 B2. D इक्वल टू A1 A2 B1 B2. आता आपण त्याच्या व्हॅल्यूज ठेवू. A1 इक्वल टू 4, B1 इक्वल टू 3, हिअर A2 इक्वल टू 6 अँड B2 इक्वल टू 5. म्हणजे A2 B2 ह्या सेकंड इक्वेशनच्या एक्स आणि वायचे कोइफिशियंट आहे. हे 4 आणि 3 फर्स्ट इक्वेशनचे एक्स आणि वायचे कोइफिशियंट. पुन्हा आपण आता डिटर्मिनंट तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. A1 B2 मायनस A2 B1. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू 5 पहिले घ्यायचं फर्स्ट अँड फोर्थ. 4 इंटू 5 मायनस सेकंड अँड थर्ड म्हणजे 3 इंटू 6. 4 इंटू 5 किती झालं. 4 5 जा 20. 3 इंटू 6 मीन्स 3 6 जा 18. 20 minus 18 means 2. So our value of D equals to 2. Determinant D equal to 2. हा कॉन्स्टंट म्हणजे इथे एक्स आणि वायचेच कोइफिशियंट आपण त्यांचा A1 A2 B1 B2 हे एक्स आणि वायचे कोइफिशियंट देऊन जी व्हॅल्यू फाइंड आउट करतो आपण दॅट इज द D. म्हणजे कॉन्स्टंट डिटर्मिनंट आपण म्हटलं तरी चालेल. आता नेक्स्ट इज dx. dx मध्ये आता x चे कोइफिशियंट ओमिट करायचे आहे. म्हणजे A1 A2 च्या ऐवजी काय रिप्लेस होईल. C1 C2. बघा इथे A1 A2 च्या ऐवजी C1 C2 आला. B1 B2 ॲज इट इज. लक्षात ठेवायचं. हे सोपी जाईल लक्षात ठेवायला तुम्हाला. फक्त इथे काय चेंज करायचं हे असंच लिहायचं. फक्त A1 A2 च्या ऐवजी C1 C2. So dx will be equal to C1 C2 B1 B2. आता C1 ची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आणि बघा C1 इक्वल टू 4, B1 इक्वल टू 3, C2 इक्वल टू 8 आणि B2 इक्वल टू 5. ज्या ज्या व्हॅल्यूज आपण इथे फाइंड आउट केलेल्या कम्पेअर करून त्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथे ठेवणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू 5 4 5 जा 20 इकडे येईल. 3 इंटू 8. आता बघा इथे रिपीट करायचं नाही. ह्या व्हॅल्यू रिपीट करायच्या नाही. इथे कॉलम चेंज होणार आहे. हा B1 B2 चा कॉलम सेम राहील पण इथे A1 A2 चा कॉलम चेंज झालेला आहे. इथे C1 C2 च्या व्हॅल्यू आल्या आहे. तर 4 इंटू 5 मीन्स 20 आणि 3 इंटू 8 3 8 जा 24. बघा 20 मायनस 24 मीन्स स्मॉलर नंबर मधनं आपण बिगर नंबर मायनस करणार आहोत. म्हणून इथे काय आलेलं आहे -4. 20 मायनस 24 करतो आहे. म्हणजे मोठी संख्या ही निगेटिव्ह आहे आणि छोटी संख्या ही पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपलं सबट्रॅक्शन काय येईल मायनस मध्ये येईल. सो वी गॉट dx इक्वल टू -4. आपल्याला dx इक्वल टू -4 मिळालेलं आहे. तिसरा डिटर्मिनंट आहे dy. आता dy म्हणजे वी हॅव टू ओमिट द कॉलम ऑफ कोएफिशियंट ऑफ y. कोएफिशियंट ऑफ y म्हणजे B1 B2 हा कॉलम आपण इथे ओमिट करणार आहोत. मग बघा A1 A2 जसंच्या तसं लिहायचं. आता C1 C2 जसा होता तसंच इथे शेवटी. फक्त इथे तुम्हाला चेंज करायचं आहे A1 A2 च्या ऐवजी C1 C2 dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना. म्हणजे हा B1 B2 ओमिट केल्यामुळे हे ॲज इट इज राहते. याच्यामध्ये D ची व्हॅल्यू काढताना हे दोन राहतील सिक्वेन्स. dy ची व्हॅल्यू करताना हे आणि हे राहतील आणि dx ची व्हॅल्यू करताना फक्त हा तिथे रिप्लेस. एवढा फरक लक्षात ठेवायचा. dy इक्वल टू आता A1 A2 अपॉन A1 A2 C1 C2. A1 A2 च्या व्हॅल्यू ठेवा. A1 इज 4, A2 इज 6, C1 C2 C1 is 4 and C2 is 8. Right? So again cross multiplication 4 into 8 minus 6 into 4 or 4 into 6. So 4 into 8, 4 8 is 32. 4 into 6, 4 6 is 24. So 32 minus 24 किती येणार 8. आता इथे bigger number is positive and smaller number is negative means our subtraction will be positive. So we got dy equal to 8. आपल्याला काय मिळालं dy equal to 8.
आता हे dy आपल्याला तिन्ही डिटर्मिनंट मिळाले, डी, dx, dy. राईट. नेक्स्ट स्टेप काय आहे आपली? आता वी हॅव टू टेक द रेशिओ ऑफ द, for finding value of x we have to take the ratio of dx and d. For value of y we have to take the ratio of dy and d. d is the common, दोन्ही याच्यामध्ये हा काय आहे? common in denominator. So x equal to dx by d. So what is the value of dx? dx equal to -4. And what is the value of d? 2. So -4 by 2 means किती आला? -2. Then y equal to dy by d means what is value of dy? 8 upon what is value of d? 2. So 8 by 2 means याचा डिव्हिजन केलं तर y equal to 4. So we get values of x and y. X equal to -2 and y equal to 4. Right? So in this way, by Cramer's rule, we can find the values of the, or we can find the solution of the given linear equations. Means we can find the values of x and y by using Cramer's rule. So it is very easy. Only we have to keep आपल्याला तो सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, किंवा डिटर्मिनंट जे आहे ते डिटर्मिनंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. पहिला डी हा डिटर्मिनंट a1 a2 b1 b2 dx इक्वल टू c1 c2 b1 b2 dy इक्वल टू a1 a2 c1 c2. देन ह्या डी dx dy ची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर x ची व्हॅल्यू dx बाय d y इक्वल टू dy बाय d. आणि ह्या रेशिओ वरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतील. सो हे महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला की डिटर्मिनंट पहिले आपल्याला हे तिन्ही डिटर्मिनंट मध्ये आपण a1 b1 a1 a2 b1 b2 चा सिक्वेन्स हा लक्षात ठेवायचा आहे की डी मध्ये का कोणते रियल नंबर्स आलेले आहेत, dx मध्ये कोणते आले आणि dy मध्ये. हा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवला तर इट इज व्हेरी इझी टू सॉल्व these equations by Cramer's rule. x ची व्हॅल्यू मध्ये डिटर्मिनंट फाइंड आउट केल्यानंतर x इक्वल टू dx बाय d, y इक्वल टू dy बाय d. आणि कुठलंही जास्त जसं आता एलिमिनेशन मेथड किंवा सबस्टिट्यूशन मेथड मध्ये खूप कॅल्क्युलेशन करायला लागतं आपल्याला, कोणतंही कॅल्क्युलेशन न करता इझी वेने आपल्याला क्रॅमर्स रूलच्या द्वारे वी कॅन फाइंड द सोल्युशन ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन. राईट, गॉट इट. तर याच्यावर आधारित हा एक आपण प्रॉब्लेम बघितलेला आहे क्रॅमर्स रूलचा. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ॲक्टिव्हिटीज पण दिलेल्या आहेत, सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत, आणि प्रॅक्टिस सेटमध्ये पण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आणि हाऊ टू सॉल्व ॲक्टिव्हिटी पण दिलेल्या आहे प्रॅक्टिस सेटमध्ये 1.3 मध्ये. आणि क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने हाऊ टू सॉल्व द लिनियर इक्वेशन्स याच्यावर काही 3-4 उदाहरणं दिलेले आहेत. ते उदाहरणं सुद्धा आपल्याला याच मेथडने सॉल्व करायचे आहे. सो इट विल बी द होमवर्क फॉर यू. समजलं? जर काही समजलं नसेल तर आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पुन्हा रिवाइज करू याचं. बट इट इज अ व्हेरी इझी मेथड टू सॉल्व द linear equation or to find out the solutions of the given linear equations. ह्या व्हॅल्यूज करेक्ट आहेत किंवा नाही हे आपण इथे सबस्टिट्यूट ठेवून सॅटिस्फाय करतात किंवा नाही हे टॅली करून सुद्धा बघू शकतो. बघा इथे 4 × -2 x ची व्हॅल्यू -2 फाइंड आउट केलेली आहे. 4 × 2 म्हणजे -8 आणि 3 × 4 मीन्स 12. तर -8 + 12 म्हणजे किती आले? 4. means these values of x and y satisfy this equation. Second equation सुद्धा बघा 6 × -12 म्हणजे -2 means 6 -12 and 5 × 4 म्हणजे 20. -12 + 20 means 8. means these values of x and y satisfy second equation. So our solution is correct. Got it?